नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो परत दुसरा. हे बघा गाडी बिडी लावलेली आहे. माझं काय आवडतं सगळ्यात हे बॅक कॅमेरा लावते. फोटो निघले. हे रोज तर नमस्कार मित्रांनो, आता झालेली सकाळ. आता आम्ही इथं थांबलो. रात्री 3-4 वाजता आलो असेल, झोपलो होतो. पब्लिक बघा, मित्र आमचे शुभंगी. सांगा रिॲक्शन. काहीच नाही बाबा, सर्दी झाली बाकी काहीच नाही रिॲक्शन. आता इथं नाश्ता करतोय. पुढं घाट जाम आहे म्हणून थांबलेलो आहे आम्ही. आता घाटात बघू काय कुठं नाही होत. कोणता आणा बंडी खाली गेला म्हणे, कुठं तांदूळ घेऊन पलटी झाला. हा तसलाच कार्यक्रम. तर बघू आपण पुढे काय होतंय. नमस्कार मित्रांनो, इकडं हॉटेलला जेवण वगैरे करायला थांबलो होतो. आणि इकडं पण ऊस थोडी. इकडे बघा ऊसाचे लोक दिसतात. हे पहा हे पहा हे पहा दिसतात ना. सगळे दिसतात. कसं वाटतंय बघून. आणि मला काय म्हणायचंय, इकडं या साईडला खरंच ऊस तोडणारे लोक येतील हे वाटलं नव्हतं मला, पण बघितल्यावर भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय ते 100% सांगा. झालाय नाश्ता वगैरे, पण सर्दी झाली त्यामुळे आवाज काय व्यवस्थित येणार नाही. जे येईन ते समजून घ्या. नमस्कार मित्रांनो, खऱ्याने यांचं आयुष्य आणि यांच्यासारखे कष्ट कोणीच करू शकत नाही. ती व्यक्ती पहा, ते बिचारा एकटा मोळ्या टाकतो. एकटा विषय हार्ड आहे. आता ह्यो बी जाणार आहे. जा इथून 2 मोळ्या टाकून कष्ट लय झूम आहे फोनला. आमच्या गाडीवरला ड्रायव्हर. हे बघा मित्रांनो, असं जाम आहे मरणाचं. सर सकाळचं जे घाटाच बघा तुम्ही. किती वाजल्यापासून शुभंगी आपण किती वाजल्यापासून आहे? सकाळपासून घाटात आहे आम्ही. गाडी काय जाय ना कुठं, नुसतं एवढ्या जाग्यात फिरती गाडी. हे पहा पब्लिक इतकं जाम आहे. ते बघ तिकडे गाड्या, इथं गाड्या आहेत. सगळ्यांच्या गाड्या बिड्या आहेत. गाडीकडे लक्ष. नमस्कार मित्रांनो, हे बघा घाटात काय झालेलं आहे. आणि हो घाट आहे करंजळीचा. आता या घाटाला काय आपल्याला हे म्हणता येत नाही की गाडी कशी गेली. तुम्हाला जर पटली पाहिजे गाडी कशी काय गेली, का गेली. हे भावानी कसं काय डबडं इकडं घालवलं, इकडं घालायच्या ऐवजी इकडं घातलं. पहा बरं, हे झोपीचे परिणाम असतात किंवा दारूचे परिणाम असतात किंवा गांजा वगैरे पोरं पित्यात त्यांचे. मला एवढं सांगायचंय या व्हिडिओ मधून. तुम्ही गाड्या ठोकून बिकून रिकाम होत्यात, पण जो मालक असतो का तो भिकायला लागत असतो. आयुष्यातून उठून बसतो, कारण त्यांनी कष्टाने गाडी. नमस्कार पब्लिक, काय चालू आहे तुमचं? जेव्हा एका लाईनीत मस्त एका लाईनीत चालू आहे. दाखव थांबा. हे बा ही एक, तिच्या पुढे एक, ही चालत ही एक, आणि अजून एक मागे एक. एका लाईनीत कडी, गुजरात, कापूस.
नमस्कार मित्रांनो, आता सकाळ झाली होती आणि गाडी खाली करायला आले हो का. गाडी इथं खाली करायला लावलेली. ही आपली नाही आहे, दुसऱ्याची आहे. ही लाल शर्टवाली दिसतात ते त्यांची आहे, ही आपली आहे. आणि आता मस्त आम्ही कांदे पोहे करणार आहे आणि ते पण गाडीत गॅस बीस सगळं आणलेलं आहे, काही टेन्शन नाही. या पा माझ्या मैत्रिणी मस्त घरात राहत्यात, टेन्शन नाही यंदा. यो पाय ढाकणे आहे का, ढाकणेला सुद्धा आहे का ढाकणेला. नमस्कार मित्रांनो, हे बघा मस्त मिरच्याचं वांगी बिंगी आता मस्त स्वयंपाक बनवणार आहे. हे बघा भरीतला वांगी करून ठेवल्यात आणि इथं कंपनीत आलोय आम्ही भरायला. भूक लागली होती, म्हणलं चला स्वयंपाक करू. हे बघा एवढा पसार राहतो, तरी आपण गॅस बीस असले की गाडीत निवांशीर राहतं, उपाशी मरत नाही माणूस. सगळं ओके, बस झालं, बस बस राहतं. आजू आता एडिटिंग करून लोकांचे व्हिडिओ देतं टाकून. आता कधी भरती काय भरती गाडी काय माहित नाही, तर खाऊन पिऊन मस्त मजेशीर राहू. किती नाही टनाचा, त्यामुळं मग काही का व्हाय ना, पुढे दाखवू आता काय होतंय काय नाही, कधी गाडी निघती भरून. चला तर गुडा अंधार पब्लिक हे बा अवतार. आंघोळ नाही केली मी, मॅडम तैट पीठ आंघोळ पिंघोळ करून चाक फॅक कार्यक्रम मॅडम मेलो तशीच. स्वयंपाकाचं नियोजन पण लय गंमत मजा येते. असं हाताने बनवून बनवून खायला कार्यक्रम, हाताने बनवून बनवून खायला मजा येते ना. नमस्कार मित्रांनो, मस्त बाजरीच्या भाकरी, वांग्याची भाजी झाली, एक भाकर राहिलेली आहे. आता जेवायचं, मस्त झोपायचं, कारण रातभर जागलेलो आहे. तू तर लय जागली रे. मग काय, मी तुमच्यापेक्षा जास्त जागली ना. कोरोनाला मीच गाडी चालवली, तुम्हाला माहिती. बायको संग असली की टेन्शन नाही राहत. कसं भाकरी बिकरी भेटत, कुठं ट्रॅफिक बिफिक लावलं की सगळं टेन्शन राहतं, टेन्शन नाही. तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझा आवाज बसलेला दिसतोय ना, कारण का मला सर्दी झालेली आहे, पण काय हरकत नाही. मी आता उठले. हे बघा ना, गाडीच्या काचा बिचा बघा ना, आम्ही कोणत्या कंपनीत आहे तुम्हीच ओळखून घ्या बरं का. हे बघा गाडीच्या काचा बिचा कशा धुरकटल्या, ते इथं भांडी वासनी कशी झालेत. हे काय आहे, हे कसलं आहे, हे पहा बरं. रात्री गाडी भरायला लावलेली, अजून काय भरले. हे मीठ आहे बरं का, आणि आपण म्हणतो हे बाहेरला पुढं आहे टाटा मीठ, अमुक मीठ, टमुक मीठ. हे काही नसतं बरं का, सगळे मीठ एकच असतात, फक्त पॅकिंग वेगळी असते. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा, कारण का या कंपनीत आल्यावर असं कळलं मला. काय हरकत नाही. चला चल, चहा पाण्याचं पाते. बाय सगळ्यांना.